पण आई शपथ आज राघव नसतं ना त्या आईला सोडला नसता मी. आई घाल्यांनी माझा शर्ट फाडलाय. घाऊ दे एकदा, पळू पळू मारणार आई घाल्यांना. Yeah. Sometimes I get so mad, there's no controlling me. My thoughts get so bad, I'm like, I might grab a bat, I don't know. My wrath, my blood boils over like, oh God, here goes. I lost all feeling from my head to my toes. You said some shit that I can't let go, so just stay tuned for the rest of the show. So have you ever felt betrayed? Switches how you see things, realize something needs change. Cause I know you got me f***ed up. Let me show you what's up. Cause enough is enough. I'll take a face full of pavement just to make a statement. I know there's no turning back. Oh God, adrenaline wasted, so mad I can taste it. I know there's no turning back. I'll do what it takes, I ain't making mistakes like that. I'll bleed on your face to make you go take it back. I'll lose my shit, I go crazy when I'm mad. And now you go wish you would shut the fuck up real bad. And now that I'm gone, yeah, I know there's no turning back. And now that I'm gone, yeah, I know there's no turning back. I'll take smoke, I'ma poke a hole through you, choking's overdue. Come at me and you won't get any older, dude. Crack your holder too. Heating up inside of me, blood so violently. Thanks for trying me. Now it's finally time to see how this rivalry becomes a dynasty. Oh God, adrenaline wasted, so mad I can taste it. I know there's no turning back. I'll do what it takes, I ain't making mistakes like that. I'll bleed on your face to make you go take it back. I'll lose my shit, I go crazy when I'm mad.
माझ्याकडच्या गोळ्या तुला लिहून दिल्यात. गोळ्या रोज सकाळी आणि संध्याकाळी घ्यायच्या. हे बघ, जखम फार मोठी नाही आहे, 2 दिवसात भरेल. कळलं? ठीक आहे, या आता तुम्ही. अरे मी सांगितलं तुम्हाला, या तुम्ही आता. सर पैसे किती झाले? पैसे विचारले मी? मागितले तुम्हाला पैसे मी? अरे मी तुमच्याच कॉलेजचा माजी विद्यार्थी होतो, तुमच्याच वयात मी सुद्धा होतो. हां, पण मी मारामारी केली नाही आहे, वाईट संगतसुद्धा धरली नाही. मी काय केलं? मी अभ्यास केला, खूप मेहनत केली, चांगले मार्क मिळवले, मेडिकलला ॲडमिशन मिळवली आणि डॉक्टर झालो. कळलं? अरे तुमचं हे 11वीचं वर्ष आहे, खूप महत्त्वाचं वर्ष आहे. 10वी आणि 12वीच्या मधले जे वर्ष असतं ना, या वर्षाला लोक रेस्ट इयर म्हणतात. पण माझं असं मत आहे, हे रेस्ट इयर नाही आहे, तर हे बेस्ट इयर आहे. कारण ह्याच वर्षी तुम्ही ठरवता की तुम्हाला आयुष्यात पुढे काय करायचं आहे. त्यामुळे या असल्या मारामाऱ्या करण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष द्या. कळलं? खूप मेहनत करा, चांगले मार्क मिळवा आणि आईवडिलांचं स्वप्न साकार करा. या आता. थँक्यू सर. या. अरे राजा, काय झालं? का रडतो? काय झालं? काय झालं? सॉरी यार बाबा, माझं अंगात मस्ती होती, चांबऱ्याची कोड काढली आणि मारामारी केली. हे केलं नसतं ना, तुझी तुला लागलं नसतं रे बाबा. सॉरी सॉरी बाबा, सॉरी. राजा शांत हो. हरले का मला सॉरी म्हणतोस? अरे सॉरी म्हणून पार परकच केलं की मला. लहानपणापासून आपण सोबत, पहिलीपासून आपण एकाच वर्गात आणि आता पण एकाच वर्गात आहे की. भावीत जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा तुम्ही माझी साथ नाही सोडली, आणि आता तुमच्यावर संकट आल्यावर मी कशी तुमची साथ सोडणार? आपली दोस्ती लय भारी आहे रे, कधीच तुटली नाही आणि कधी तुटणार पण नाही. आणि ह्या जखमेचा विषय, अरे ही लय छोटी जखम आहे रे. तुमच्यासारखे मित्र असले ना तर मी एक काय अशा 1000 जखम घ्यायला तयार आहे. आपली दोस्ती कधीच तुटणार नाही तुटणार.
सोडा आई घालून बुट मारा लागला तुमच्या पगलांचा वासायला लागला. चल तुझ्या अंगात मस्ती ना तुझ्या डांगीत मस्ती. ऐकायला त्याला सॉरी म्हणायच्या ऐवजी मला म्हण तुझ्यामुळे माझा शर्ट फाटला इथं 200 रुपयाचा. आई घालिया दोस्तीसाठी टी शर्ट करून करू शकत नाही तू. गोष्टीसाठी लाव आमच्याकडे 200 रुपये असते. काय घाली काय शर्ट दे फेकून. राहू दे पाय पुसून करायला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन हो तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन पाहिला पाहिला. दाद्या मला एक सांग, तू नेमका कॉलेजात जातोस की कुस्तीच्या आखाड्यात? शोभे लय बोलू नकोस हं. तुझी जीभलच चरचर करायला लागली. हे संकेत बरोबर बोलते ती. परवा दिवशी हे गुडघ्याला काहीतरी लावून आला, आज हे डोक्याला काहीतरी लावून आला. अरे तुझं चाललंय काय संकेत नक्की? आम्हाला तर काय कळणसं झालंय बघ. आप्पा अहो खरंच सीझन बॉलच लागलं. तुम्हाला खोटं वाटतंय का? हो तर तुम्ही राजा मंगाला विचारा. हा 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 संख्या 100% खरं बोलतोय आपला. आपला संख्या ना कधी खोटं बोलतच नाही आणि आम्ही पण कधी खरं खोटं बोलत नाही आम्ही पण. तुमरे को हम पे विश्वास नहीं है क्या आपका? ऐसा कैसा नहीं है विश्वास? अब बालपनी से हमको जानते हो तुम, ऐसा कैसा नहीं है विश्वास? अरे बाबा जाऊ का आम्ही घर पे, परत ना आएंगे हम तुमरे घर पे. अप्पा आम्ही खरं बोलतोय. आम्ही तिघं ना मॅच बघायला गेलतो. साधी सुधी मॅच नाही, दगडी बॉलची मॅच होती. दगडी बॉलची मॅच. कसली मॅच होती? दगडी बॉलची मॅच. आणि ना तो बॅट्समन आहे ना, बॅट्समन बॅटिंग करत होता आणि बॉलर आहे ना, बॉलर आहे ना तो बी बॉलिंगच करत होता. आणि आपला फिल्डर आयुष्य फिल्डर ना, फिल्डर तो बी फिल्डिंगच करत होता. आपण काय करत होतो? मॅच बघ. आम्ही मॅच बघत होतो. आम्ही अशी तिघं लावून थांबलोय आणि तो बॉलर आहे ना, बॉलर आप्पा तुम्हाला सांगतो, ते बॉलर आहे ना, ते बॉलर असं टाकलं ना जोरात बॉल आणि उडवला डायरेक्ट असा 6 मारला. का इकडं या बाजूला 6 गेला. राजा कसला गेला 6? दुसऱ्यांदा आला ना, दुसऱ्यांदा टेन्शन मध्ये आला. तुम्हाला सांगतो बापू असलं जोरात आला आणि असलं जोरात टाकलं डायरेक्ट इकडं. बघा इकडे बघा की, बघा इकडं या बाजूला 6. काय सांगू. आणि तिसऱ्यांदा पेटला ना हो कोण रे, बॉलर पेटला. असला मारला ह्यानी बॅट्समॅननी डायरेक्ट गगन चुम्मा. वर बघा डायरेक्ट वर गेला. आम्ही बघत बसलो. आयला म्हणलं कसलं खेळतोय यो. आणि डायरेक्ट बॉल आ गया आणि संख्या के कपाळ में लग गया. संख्या के कपाळ में गए ये हाँ. आणि संख्या पड़ गया नीचे आणि राजा बोला कि संख्या के कपाळ में भाड़ा भाड़ा रक्त आ गया. तो हम उसको उठाया उसको उठाया आणि दवाखाने में लेके गए. आणि हे ते पट्टी दवाखाने में पट्टी उसको किया ना, तो उसको बरा लगा. आणि हम लेके आए इधर. ऐसा हो गया सब बापू में, ऐसा हो गया सब. मैं बहुत तकलीफ. बस संपलं बाबा. काय रे राजा, मंग्या बोलतो ते खरं? खरं? अहो 101% खरं बोलतो मग. 101% खरं बोलतोय. मी होतो मी हा यो होता माझ्यासोबत. मी पण कधी खोटं बोलू शकत नाही. अहो संख्या पण कधी खोटं बोलू शकत नाही, है का नाही? अहो काय झालं माहिती का बापू? कळालं त्यांना, कळलं मग चालतं असू दे. काय रे मंग्या, आपल्याकडे दगडी बॉलच्या मॅच कधी बसून व्हायला लागल्या? बापू अहो बापू तुम्हाला लय प्रश्न पडतात. तुम्ही एमपीसी का नाही देतो? तुम्हाला चला मी हे देतो, तंबाखू खाऊ ना आपण. चला की चला. तुम्हाला काय लोड घेता, आम्ही सांगतो तुम्हाला काय झालं विषय. मोठा विषय मोठा.
संकेत अरे एकुलता एक लेख आहेस रे तू. फुलावाने जपलाय रे मी तुला. तुला काय झालं ना, काळजात धस होत रे. तू का असं वागतो रे? तुला आईची काळजी नाही. हे बघ, तुला आता आईची काळजी नाही करणार. काय खरं काय खोटं मला नाही माहित रे. सांगते लेकरा, काळजी घे रे स्वतःची. माझ्यासाठी तरी घे काळजी. तुला काय झालं मी सहनच नाही करू शकत संकेत. अरे एकुलता एक आधार आहेस तू आमचा. कळतंय का तुला? तुला काय झालं तर तुझ्याकडे बघणार रे आम्ही. काय करू मी, सांग ना तू. का असं वागतो? तुला बरं वाटतं का असं वागून, मला त्रास देऊन? ताई असू दे आता, थोडक्यात निभावलं. पोरांना भुका लागल्या असत्या, जेवण करून घेऊ. शोभा चल ग, ताटं घेऊ आपण. चल ग. बरं मी जरा बाहेर जाऊन आलो. चल. मधू, तुला पण असंच वाटतं का की मी खोटा बोलतो? संख्या, मी तुम्हा तिघांना ना लहानपणापासून ओळखते. तुम्ही तिघं कुणाचंच नुकसान करणार नाही. आणि मला तर तुझ्याबद्दल पूर्ण खात्री आहे. तू स्वतःचं नुकसान करून घेशील, पण दुसऱ्याचं कधीच काय करणार नाहीस. स्वतःला खूप त्रास करून घेशील, पण दुसऱ्याला कधीच त्रास देणार नाहीस. हे मी आपुलकीनं बोलतीये, एक मैत्रीण म्हणून. यार काय यार संकेतचे राव, दरवेळेचे नाटके द्यायची. किती उशीर करतो राव रोज यायला. इथं अभ्यास करायचा असतो मला, कॉलेजला जाऊन ह्याचं काय येतं का नाही? अभ्यासाचं नाव काय काय करतो माहिती आहे मला. आता तर बोलू शकत नाही आहे. गप्तो का केळ आहे. मग मधू, बाकी काय सगळं ठीक ना? ओके, मी थँक्यू ना. मंग्या, तू असं विचारतोयस जसं काय मी 4 महिने बाहेर गावीच गेले होते. गप्प बस जरा, मूर्ख कुठला. आला मोठा शहाणा माझी काळजी करणार. अरे देवा, हिला चांगलं विचार गेलं तर ही माझी इज्जतच काढायला लागली 4 चौकात. चांगल्या पोरांची किंमतच नाही जागाला राजा. जाऊ दे, चल. येऊ का? ते जरा आज उशीर झाला, जागच नाही आली सकाळी. बरं दुखत नाही ना? नाही, तुझं तोंड बघितलं ना मला आळस येतो माहिती का? जाऊ दे. कसलं तोंड घेऊन ये तरी सकाळ सकाळ.